मैं कितना भी यार पानी मेरे को पानी नहीं जमता है। हे नमस्कार मंडळी, तर आज आम्ही आलेलो आहे हिंगलाज माता मंदिर आणि इथं आहे देवीचं मंदिर जे की प्रकट झालेलं आहे. तर चला जाऊया आपण वरती. हिंगलाज माता की जय. बसायचं नाही, फक्त उभं राहायचं. तिथंच पूज झाली. हिंगलाज माता की जय, हिंगलाज माता की जय. हे मंडळी, तर इकडं बघू शकता तुम्ही खूपच मोठ्या मोठ्या इथे पायऱ्या आहे आणि आपल्याला चढायचं आहे. तो सो चलो हम चलते. चला पायऱ्या चढायच्या, दर्शनाला जायचं. आम्ही आलो आहे हिंगलाज माता मंदिर. तिथं आहे 350 पायऱ्या आणि आताशी सुरुवात केली आहे. आजूबाजूला पूर्ण जंगल. आता थोडं खाली, अजून खूप वरती जायचं आहे. अंधार अंधार. आरती चालू झाली. की जय, हिंगलाज माता की जय. आलो मंदिरात, आलो फायनली मंदिरात आलो, पोचलो. किती सुंदर व्ह्यू आहे, किती भारी वाटते. चंद्र आहे साक्षीला. कोणती सगळ्या फॅक्टऱ्या आहेत तिथे. किती डोंगरवर आलेलो आहे. व्ह्यू बघू शकता, खूपच सुंदर व्ह्यू आहे. रात्री, आता वाजले रात्रीचे 9 आणि आम्ही गड सोडून आलेलो आहे. इकडे चंद्रही सुंदर आहे. मंदिरात देवी प्रकट झालेली आहे. ऑटोमॅटिक हिंगलाज माता मंदिर आहे. लोकेशन काय तुम्ही सर्च करू शकता, तुम्हाला मॅपवर भेटून जाईल. दर्शन झालेलं आहे आणि आम्ही आता इथं बसलो आहे हवा खायला. आता चाललो खाली. तिथं होणार आहे गरबा. गरबा होणार आहे ना? हां, गरबा होणार आहे. एक राऊंड मारू आणि घरी जाऊ. तर चला आता आम्ही उतरतो, गड खाली जातो आणि खाली काही प्रमुख पाहुणे येणार आहेत. तर त्यांच्या उपस्थितीनंतर गरबा चालू होणार आहे. आता सध्या आरती चालू तिकडे. चला आपण जाऊया आता खाली. शनी देवे चलो बुलावा आया है, माता ने बुलाया है. जय माता दी. प्रेम से बोलो जय माता दी. सारे बोलो जय माता दी. मिलकर बोलो जय माता दी. जय माता दी. पायरी क्रमांक 1, पायरी क्रमांक 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. तर आता आम्ही खाली उतरतो. हे बघा, आमचे हजबंड बा गड चढायचं आहे म्हणून इथं बदाम घेऊन आले खाण्यासाठी. आता आम्ही उतरतो तेव्हा मला हे बदाम खायला भेटत आहे.
तर एनर्जी तर माझी वाढते. आता मी बदाम खाणार आणि स्ट्रॉंग होणार आणि खाली उतरणार. अजून अर्ध्या पायऱ्या उतरायच्या आहे आणि आता इथं गरबा चालू होणार आहे. खूप मस्त वाटतंय. आम्ही खाली आलो, उतरलो आहे. इथं माझे पाय हलत आहेत, डग 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 डग. आता इथं गरबा खेळणार आहे. ऑर्केस्ट्रा इथं आहे, मी तुम्हाला दाखवते. घरी चाललोय. पंडितने मला टिक्का लावला होता आणि ते तांदूळ अजूनही चिपकलेले आहे. छान वाटतं. तर चला भेटूया घरी. आम्ही नुसते घरीच पोचणार होतो आणि इथं मला एक पंडाल दिसला. त्या पंडालमध्ये जाताच बघितलं तर काय, एवढ्या सुंदर डेकोरेशन आणि एवढ्या सुंदर मूर्त्या होत्या. खूप भारी वाटलं आणि मी शूट करायचं कसं सोडणार, तर मी हेही कॅप्चर केलं. खूप भारी वाटलं मला हे बघून. तुम्हालाही मी हे दाखवते. तर नक्की सांगा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.